नगर पालिका और नगर पंचायत चुनाव के नतीजे घोषित होने के बाद आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नागपुर के मुख्यमंत्री निवास रामगिरी पर सभी नगराध्यक्षों और पार्षदों से भेंट की। इन चुनाव में भारतीय जनता पार्टी ने शानदार सफलता हासिल करते हुए 317 पार्षद और 22 नगराध्यक्ष निर्वाचित कर नया रिकॉर्ड बनाया। इस अवसर पर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने बताया कि 27 नगर पालिका और नगर पंचायत क्षेत्रों में कार्यकर्ता सम्मेलन आयोजित किए गए थे, जहां मतदाताओं से जनता तक पहुंचने की अपील भी की गई थी। इस वक्त सभी ने कार्यकर्ता और मतदाताओं का आभार व्यक्त किया। उन्होंने कहा कि वर्ष 2047 तक विकसित राज्य बनाने का राज्य सरकार की स्पष्ट योजना है। साथ ही इस जिले को अंतर्राष्ट्रीय स्तर पर विकसित करने के लिए 6,500 करोड़ रुपए का डीपीसी फंड उपलब्ध कराया गया है। मुख्यमंत्री फडणवीस ने इसे शानदार जनादेश बताते हुए मतदाताओं का धन्यवाद किया और कहा कि महाराष्ट्र में भाजपा ही नंबर 1 पार्टी है। असे जेवढे वेगवेगळे विरोधी पक्षाचे नेते आहेत, या सगळ्या नेत्यांच्या त्या बालेकिल्ल्यांना आपल्या या सगळ्या नेत्यांनी एक प्रकारे उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे। आणि त्यामुळे माझ्या समोर बसलेले जे लोक आहेत, आमचे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि आपले सगळे कार्यकर्ते, यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे। आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे कालपासून मी खूप अभिनंदन स्वीकारलेलं आहे, पण या अभिनंदनाचा खरा वाटेकरी मी नाही किंवा त्याचा खरा मानकरी मी नाही। वाटेकरी नक्की आहे, पण त्याचे खरे मानकरी तुम्ही आहात। तुमच्यामुळे हे सगळं अभिनंदन, या मंचावर बसलेल्या सगळ्या नेत्यांमुळे हे अभिनंदन या ठिकाणी मला स्वीकारायला मिळत आहे। आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। कामठी स्थापनेपासून या ठिकाणी पहिल्यांदा आपण निवडून आलो आणि देखील मला असं वाटतं की एक रेकॉर्ड कामठीने केलेला आहे। आणि विशेषतः आपल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर बावनकुळे साहेबांनी चंद्र बांधला होता की आता विधानसभेचा जरा जो काही वचपा आहे, बदला नाही म्हणत मी, पण वचपा हा नगरपालिकेत काढायचा, तर तो निघालेला आपल्याला पाहायला मिळतो कामठीमध्ये। आणि एक ऐतिहासिक विजय हा कामठीने दिलेला आहे। आमच्या वाडीने पण ऐतिहासिक विजय दिलेला आहे। खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मोठ्या प्रकारे आपली सीट जी आहे 10,000च्या वर ही त्या ठिकाणी निवडून आलेली आहे। उमेद सारखी आपली जी काही नगरपालिका आहे तिथे प्रचंड मताने आपण रामटेक जिल्हा जो आहे तो जिल्हा हा काँग्रेस मुक्त झालेला आहे। आणि देवापूर नगरपालिका ही पहिल्यांदाच आपली भाजपची निवडून आलेली आहे। आता तुम्ही इतके रेकॉर्ड केले आहे की प्रत्येक रेकॉर्डवर सांगायला लागलो तर माझा गोंदिया कॅन्सल करावा लागेल। आता मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो, बावनकुळे साहेब असतील, मी असेल, आपले आमदार असतील, आपले नेते मंडळ असतील, यांच्या नेतृत्वामध्ये ही जी 27 शहर आहे, भले आपले महायुतीचे 24 असतील, 3 आपले निवडून आले नसतील, पण 27 शहरं जी आहेत, या 27 शहरांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विकास करायची जबाबदारी ही आम्ही घेतलेली आहे। आणि त्यात आपले जे 22 शहर आहेत, ते 22 शहरं मॉडेल शहरं कशी आपल्याला तयार करता येतील हा प्रयत्न आपण करू। इतरही शहरांमध्ये आपण चांगलं काम करू। आणि विशेषतः जे आपल्या प्रधानमंत्र्यांचा संदेश आहे की नागरी जीवन हे चांगलं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये गुणात्मक परिवर्तन झालं पाहिजे, तशा प्रकारचं परिवर्तन आपण घडवू। तुम्ही एक चांगली सुरुवात केलेली आहे। आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे हीच सुरुवात जी आहे ती आता महानगरपालिकेमध्येही आपण त्याचं प्रतिबिंब उमटवू। महानगरपालिका जिंकू, मग त्यानंतर जिल्हा परिषद आहे त्या जिंकू। सगळीकडे हा विजयाचा आपला रथ निश्चितपणे चालू राहील। पण एक गोष्ट निश्चित आहे की कुठल्याही विजयाने आपण त्या ठिकाणी मातणार नाही, माजणार नाही, हा मात्र एक आपला संकल्प आहे। विजय हा आपल्या कामाची पावती आपण समजायची आणि अधिक चांगलं काम कसं करता येईल, अधिक लोकाभिमुख कसं होता येईल, लोकांना अधिक सोयी सुविधा कशा देता येतील, या दृष्टीने आपल्याला येत्या काळामध्ये प्रयत्न करायचा आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। नागपूर जिल्ह्याने जी आमची मान उंच केली त्याबद्दल सगळ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे, आमदारांचे, पालकमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो, माझे आमदारांचे आभार मानतो। आणि पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देऊन माझं बोलणं संपवतो। खूप खूप धन्यवाद।